नमस्कार मंडळी, मी रेश्मा सुवर्ण तानाजी नारिंगकर आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे गुढीपाडवा आणि त्यानिमित्ताने सगळं पटापट लवकर आवरायचं, गुढी लवकर उभारायची आहे आणि त्यासाठी आम्ही लवकर उठलेलो आहोत। आम्ही म्हणजे आता फक्त मी आणि ताता उठलेलो आहोत। ताता आता बम पेटवतात, चला मी दाखवते तुम्हाला। पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत आणि काकी इथे सडा सरवण टाकतात आणि ताता इथे बंब लावतात। आधी ताता इथे बंबात पाणी भरून घेतात। ताताने हा बंब आता व्यवस्थित पेटवलेला आहे आणि आता थोड्या वेळातच पाणी गरम होईल आणि मग आम्ही मस्तपैकी आवरून घेतो। तर मी ही अशी तयार झालेली आहे। खरं तर खूपच लवकर आवरलेलं होतं, पण तातांना डेअरीत जायचं होतं त्यामुळे थोडासा लेट झाला, म्हणजे गुढी उभारण्यासाठी लेट झाला। बाकी आमचं सगळं आवरलेलं आहे, पण तातांना यायला उशीर होणार आहे त्यामुळे आता पप्पा आणि प्रतीक आम्ही सगळे मिळून गुढी उभारू आता आणि चला मी दाखवते तुम्हाला। इथे माझे पप्पा, काकी आणि शेजारचे दादा असे सगळे मिळून आमची गुढी उभारत आहेत। गावाला खरं तर कॉम्पिटिशन असते की सगळ्यात उंच गुढी कुणाची उभारली जाते ते, त्यामुळे सगळ्यांच्याच गुढ्या अशा या उंच असतात आणि इथेही आमची गुढी उभारून झालेली आहे। पळसाच्या पानावरती गुढी उभारली आहे आणि काकी इथे गुढीला हळदी कुंकू लावत आहेत आणि ही बघा अशी आमची उंच गुढी उभारलेली आहे। तर गुढीचं पूजन झालेलं आहे आणि आता मी रांगोळी काढायला घेते। तत्पूर्वी आजचा माझा हा लूक असा आहे। चला आता रांगोळी काढायला घेऊया। दक्षिणावर्णी ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी 7 मन्वंतरे होणार आहेत। प्रत्येक मन्वंतरात 71 महायुगे असून एक महायुग 43,20,000 वर्षे असते। आतापर्यंत 27 महायुगे झाले असून 28वे महायुग चालले आहे। या 28व्या महायुगातील कृतयुग 17,28,000 वर्षे, त्रेतायुग 12,96,000 वर्षे, द्वापर युग 8,64,000 वर्षे ही युगे संपूर्ण सध्या कलियुग 4,32,000 वर्षे चालू आहे। सांप्रत या कलियुगातील 5,125 वर्षे संपूर्ण गुढीपाडव्यापासून 5,126 याला युधिष्ठिर शेत म्हणतात वर्ष चालू होत आहे। याला आर्य लोक विक्रम संवत 2080 किंवा शालिवाहन शके 1946 असे म्हणतात। तर सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही मंदिराकडे गेलो होतो आणि तिथे गुढीपाडव्याचं पंचांग वाचलं जातं आणि भाकणूक चालू होती। तर ते सगळं होतं जे आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि कडुलिंब आता वाटला जातोय। आमचे अण्णा देतात आम्हाला कडुलिंब, मी दाखवतेस तुम्हाला। ते आमचं अण्णा आता लिंब वाटतायत। ओ खाल्लं की प्रकृतीला चांगला असते। हो हो खा तू, गुळ गुळ मला जरा दे। तर आताच मी आणि प्रतीक मंदिराकडून जाऊन आलो। श्री विठ्ठलाई देवीच्या मंदिराच्या इथे गेलो होतो आम्ही आणि तिथे जे चालू होतं त्याला गुढीपाडवा पंचांग असं म्हटलं जातं आमच्याकडे। म्हणजे आजच्या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त पूर्ण वर्षभराचं आजपासून जे नवीन वर्ष चालू होत आहे
त्या वर्षभराचं संपूर्ण पंचांग सांगितलं जातं। आणि आजच्या दिवशी आमच्या गावात श्री विठ्ठलाई देवीची खूप मोठी यात्रा असते आणि या यात्रेला खूप मोठं महत्व आहे। श्री विठ्ठलाई देवीसाठी यात्रा केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने तमाशा सुद्धा केला जातो। आणि या तमाशामध्ये गण, गवळण, मुजरा असे सगळे लोककला प्रकार जे असतात ते सादर केले जातात। 15 दिवस आधीपासून हे सगळे कला प्रकार सादर होतात, फक्त ते इतर गावांमध्ये केले जातात। आणि आजच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावामध्ये हे सगळं सादरीकरण असतं आणि खूप छान असतं हे सगळं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे आजोबा म्हणजे आमचे अण्णा जे आहेत ते अगदी हाडाचे कलाकार आहेत। गेली अनेक वर्ष ते ही कला जोपासत आहेत आणि ते शाहीर सुद्धा आहेत। खूप मोठे कलाकार आहेत ते, खूप मोठा मान आहे त्यांचा इथे सगळीकडेच। आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच बाजूच्या एका गावामध्ये त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे आजोबा आता म्हणजे या वर्षीपासून नाही करत आहेत। आजोबांच्या ऐवजी आता माझे काका मांडावरती जात आहेत, म्हणजे जिथे ही कला सादर केली जाते त्याला विठ्ठलाचा मांड असं म्हटलं जातं। तर त्या मांडावरती आजोबा नाही जात आहेत या वर्षीपासून, तर काका जात आहेत। तर म्हणजे आजोबांनी म्हणजे ते थकलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं असेलच। तर ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये भरपूर, ते म्हणजे कलाकाराची कला कधी जाऊच नाही शकत, ती मुरलेलीच असते। पण तरीही या वर्षीपासून काका करत आहेत। तर आम्ही दरवर्षी नाही येत गुढीपाडव्यानिमित्त गावी, कारण कधी ऑफिसला सुट्टी नसते किंवा कधी म्हणजे याआधी तर शाळा, कॉलेजेस त्यांच्या एक्झाम्स वगैरे असायच्या, त्यामुळे दरवर्षी नाही येत आलं। तर यावर्षी आलेलो आहोत आम्ही, मला वाटतं भरपूर वर्षानंतर आम्ही यावर्षी आलेलो आहोत गुढीपाडव्यानिमित्त आणि खूप छान धमाल करतोय। आणि हे पूर्ण यात्रा मी तुम्हाला फिरवून दाखवणार आहे। खूप छान माहोल असतो सगळा, मी तुम्हाला ते नक्की शेअर करणार आहे। आणि ही आमच्या गावची पद्धत आहे, प्रत्येकाच्या गावी वेगवेगळ्या रूढी परंपरा असतातच, तर आमच्या गावी हे असं आहे, तर ते मी आता तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। इथे ताता तर गुढीला नैवेद्य दाखवतात। इथे हा नैवेद्य दाखवून झालेला आहे। इथे आता हा नैवेद्य घेऊन आम्ही विठ्ठलाईच्या मंदिरात जातोय। विठ्ठलाईचा मांड आहे जिथे रात्री तमाशा सादर होणार आहे। आणि हे मंदिर आम्ही इथे आता नैवेद्य दाखवायला आलेलो आहे। तर आत्ताचा मी श्री विठ्ठलाई देवीला नैवेद्य दाखवला आणि प्रज्ञेश आमच्या ग्रामदैवताला म्हणजे श्री चाळकेश्वरच्या इथे नैवेद्य दाखवून आलेला आहे। आणि आता आम्ही जेवण घेत आहोत। तर आजचा पोळीचा स्वयंपाक आहे, तुम्हाला तसं मी काल सांगितलेलंच होतं। आता मी इथे जेवायला घेतलेलं आहे। इथे ही आपली पुरणपोळी आणि ही कटाची आमटी मस्त अशी तर्रेदार आहे, तुम्ही बघू शकता। आणि हीच आमच्या कोल्हापूरची स्पेशालिटी आहे। चला आता आम्ही मस्त जेवून घेतो। गुढी उतरवायला चालू आहे, त्यासाठी साखरेचा नैवेद्य दाखवतात आता। पाणी मारून मोकळी झाली। तर अशा प्रकारे आमची गुढी उतरलेली आहे। संध्याकाळी सगळ्यांच्या गुढ्या उतरवण्यात आल्या। इथे अण्णा त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत आहेत
आणि आता थोड्या वेळातच मी, आई, आम्ही सगळेजण विठलाई देवीच्या मंदिरात गेलेलो आहोत, कारण आईला विठलाई देवीची ओटी भरायची होती. शूट करते. होय, सगळे आमचीच फॅमिली ते मंदिरात भेटले आम्हाला. हे सगळे नारिंगकर्स आहेत. कधी आलीस? होय, मसाला करतात आंटी. किती वेळ झाला एवढा सगळा मसाला. उद्याचा एवढा वेळ कमी होईल ना. हो, ही उद्याची तयारी. आम्ही जस्ट आता मंदिरातून जाऊन आलो आणि घरात सगळे आलेले आहेत. म्हणजे आमच्या घरातले दादा पण आलेला आहे. अशा प्रकारे दादा आलेला आहे. दादा आलेला आहे. कधी आला? कधी आला? पाणी सोडलं आणि अशा प्रकारे सगळे आलेले आहेत. मी दाखवतेस तुम्हाला. इथे बघ नवीरा, नाव सांग तुझं सगळं. अच्छा, सगळं बोलते ती. सगळं 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 पाठ आहे तिला. ही माझ्या बहिणींची मुलं. सकाळी प्रज्ञेश आणि मी ते यात्रेमध्ये फिरायला आलो. प्रज्ञू मला खाऊ देणार आहे काहीतरी. बघूया काय देतोय. स्प्रिंग पोटॅटो घेतोय प्रज्ञू माझ्यासाठी. या ये घे. कसं आहे? मस्त. मग स्प्रिंग पोटॅटो घेतलेलं आहे घरी नेण्यासाठी. घरी मम्मी आंटी वगैरे सगळे. तर आता मी साडी नेसलेली आहे आणि सगळ्या देवांच्या पाया पडायला जाते मी. म्हणजे आम्ही सगळेच आता निघालेलो आहोत. मम्मी आणि आंटी पुढे गेल्यात. मी आणि सोम आत्ता जातोय. पूर्ण लुक थोड्या वेळात दाखवेन जर पॉसिबल झालं तर. तसं तर सिम्पल लुक केलेलं आहे मी. आणि पूर्ण यात्रा सुद्धा मी म्हणजे कसं काय आहे सगळं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. स्मोक बिस्किट है.
आपण सर्वजण सहभागी झालात हार्दिक स्वागत. त्यांचा आज सत्कार आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी आहे. नातवंड आता आजोबांना मस्त सजवतायत, मेकअप करतायत, कपडे वगैरे घालतायत. अण्णा सुद्धा आता मांडावर जाणार आहेत आणि त्यांना माहिती नाहीये की त्यांचा आज सत्कार आहे. ते मांडावर जाण्याआधी ते पाया पडतायत घरच्या देवाच्या. सगळे नातेवाईक जमलेले आहेत. अर्धे अधिक तर बाहेरच आहेत कारण घरात एवढ्या सगळ्यांना जागा होत नाहीये. अर्धे आतमध्ये आहेत आणि त्या अण्णांचे फोटो आणि आमच्या सगळ्यांचेच फोटो आता काढायचे. व्हिडिओ करते. तेजस मला स्मोक बिस्किट खायला घेऊन आलाय. हाय हाय कर मला. बरं, आमचे उधार झालेले भाऊ आमच्यावरती खाकी खा म्हणतात का पाहिजे ते खा म्हणतात. हा ऑलरेडी आम्ही किती 200 उपरी खाल्ले आहेत. आता परत एक चांगला आहे पण. आणि एक स्मोक बिस्किट. रात्री आईस्क्रीम खायचा विचार आहे आमचा. आईस्क्रीम व्हिडिओ मध्ये ऐकायला गेले तसं म्हणजे तर द्यावं लागेल. म्हणजे तर द्यावंच लागणार आहे. हो ना, हो ना. आता आम्ही हे खायला आलेलो आहे. बाहेर भरपूर आम्ही अगदी पोटभर खाल्लं, खूप जास्त खाल्लं खरं तर. आणि प्लस आता घरी आल्यावरती मम्मीने सुद्धा जबरदस्ती केली की घरात सुद्धा जेवलंच पाहिजे, तर थोडासा भात सुद्धा खाल्ला. आणि आता मेन कार्यक्रम चालू होत आहे आणि आता तमाशाचा कार्यक्रम खेळ चालू होत आहे, ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवते.